1 ऑगस्ट साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर, साहित्य शोधक, लेखणी सम्राट, संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा करणारे एकमेव साहित्यरत्न म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्ह्याचे खानापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाते। या निमित्ताने तमाम अण्णाभाऊ साठे युवा प्रेमींनी बहुजन समाजातील कलाकारांसाठी एक व्यासपीठ कलावंत घडला पाहिजे आणि कलाकार पुढे गेला पाहिजे या अनुषंगाने या समाज बांधवांनी आपल्या समाजातील कलाकाराला त्याची कला सादरीकरण करण्यासाठी संधी देणं फार गरजेचं आहे। सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी देऊया व महाराष्ट्राला, अखंड देशाला बहुजन समाजातील कलाकारांची कला दाखवूया। पारंपरिक वाद्य, पारंपरिक विविध कला सादरीकरण करण्याची संधी त्यांना प्राप्त करून देऊ। यासाठी समाज बांधवांनी आपल्या कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून हे कलाकार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे। या निमित्ताने 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आपल्या कलावंतांना संधी देऊन त्यांना एक कला सादर करण्याची संधी देऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचारधारा मांडण्याची नक्की संधी देऊ, असे सामाजिक कला क्षेत्रात कायम अग्रेसर असणारे युवा नेते श्री आकाश कांबळे यांनी तमाम अण्णाभाऊ साठे युवा प्रेमींना व सर्व समस्त अण्णाभाऊ साठे बांधवांना आपली विचारधारा व्यक्त करत विनंती केली। जय अण्णा, जय लवजी, जय देव। येणारा 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंती साजरी होत आहे। सकल मातंग बांधवांना, दलित बांधवांना एक कळकळीची विनंती, येणारी जयंती आपण पारंपरिक वाद्य, गायन स्पर्धा, लोकनृत्य व विविध कला सादरी करण्याची कलाकारांना संधी देऊन आपण सर्वांनी जल्लोषात व जयघोषात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करूया, अशी कळकळीची विनंती। मी आकाश कांबळे, जय अण्णा, जय लवजी, जय भीम। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।